नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती आज आपण घेणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओला. सह्याद्रीच्या पर्वतरांगात झाली सुंदर पहाट, सनई चौघड्यांच्या सुरात रम्य अशा वातावरणात जन्मा आले बाळराजे शिवनेरी गडात. जन्मा आले बाळराजे शिवनेरी गडात. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. शहाजीराजे भोसले व जिजाऊंना हर्ष झाला. त्यांच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत त्यांनी शिवबांवर उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले. जिजाऊ म्हणत, शिवबा, आपला जन्म सरदार किंवा सरदाराचे चाकर होण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. शिवरायांनी बालवयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्या दृष्टीने विजयी घोडदौड केली. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवबांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपले स्वराज्य निर्मितीचे कार्य अविरतपणे चालूच ठेवले. गनिमी कावा व मोहिमांचे बारकाईने नियोजन व दूरदृष्टी या जोरावर अनेक किल्ले जिंकले. म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार ही सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्याच मनगटात होता, पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्याच अंगी होती. फक्त शिवरायांच्याच अंगी होती. शिवाजी महाराजांनी तानाजी, बाजीप्रभू, सूर्याजी, मुरारबाजी, जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्ताखानाची फजिती अशा अनेक प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात.
शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते, तर ते एक युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले. सर्व धर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन. हीच शिवरायांची शिकवण, हीच शिवरायांची शिकवण. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एक महान, आदर्श, प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. शिवरायांचे कार्य, विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा व उत्साह देतात. अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात. शेवटी एवढेच बोलेन, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मंडळी. आपल्याला असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.